फुटलेली लव्ह स्टोरी भाग 3. न सांगितलेलं सत्य आणि नव्या नात्याची परीक्षा. लग्नानंतरचे काही दिवस घरात सगळं सुरळीत सुरू होतं. सानिका रोजच्या कामात स्वतःला गुंतवून घेत होती. स्वयंपाक, घरकाम, नातेवाईकांशी बोलणं, ती सगळं व्यवस्थित करत होती. पण तिच्या मनातलं वादळ अजूनही शांत झालं नव्हतं. रोहन तिच्याकडे लक्ष देत होता. तो तिच्याशी हळुवारपणे बोलायचा, तिची काळजी घ्यायचा. सानिका, तुला काही हवं असेल तर सांग, तू थकली असशील, थोडा आराम कर. त्याच्या प्रत्येक शब्दात आपुलकी होती. पण सानिका मात्र फक्त हो नाही इतकंच बोलायची. तिच्या चेहऱ्यावरचं हसू अजूनही खोटं होतं. एक दिवस रोहनने ठरवलं, आज मी सानिकाशी नीट बोलणारच. रात्री दोघंही रूममध्ये होते. सानिका, रोहनने शांत आवाजात हाक मारली. ती त्याच्याकडे पाहते. हो, आपण बोलू शकतो का थोडं? सानिकाचं हृदय धडधडायला लागलं. हो. रोहन काही क्षण शांत राहिला, जणू तो योग्य शब्द शोधत होता. तू आनंदी नाहीयेस? सानिका थोडी दचकली. नाही, तसं काही नाही. प्लीज खोटं बोलू नकोस. त्याचा आवाज शांत होता, पण त्यात एक ठामपणा होता. मी पाहतोय तू हसतेस, बोलतेस, पण तुझं मन इथे नाही. सानिकाच्या डोळ्यात अश्रू आले. तुझ्या आयुष्यात कोणी आहे का? हा प्रश्न सानिकाच्या हृदयावर थेट आदळला. ती काही क्षण काहीच बोलली नाही. रोहन पुन्हा म्हणाला, मी तुला जबरदस्तीने काही विचारत नाही, पण मला सत्य माहीत असावं असं वाटतं. सानिकाचं मन आतून तुटत होतं. मी सांगू का, की पुन्हा सगळं लपवू? तिच्या डोळ्यासमोर अनिकेतचा चेहरा आला. तिने डोळे बंद केले. एक दीर्घ श्वास घेतला. हो. रोहन स्तब्ध झाला. हो, माझ्या आयुष्यात कोणी होता. त्या शब्दांनी त्या खोलीत एक जण शांतता पसरली. रोहन काही क्षण काहीच बोलला नाही. कोण? सानिकाचा आवाज थरथरत होता. अनिकेत. ती सगळं सांगायला लागली. पहिली भेट, मैत्री, प्रेम आणि शेवटी कुटुंबासाठी घेतलेला निर्णय. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी त्याला सोडलं, पण मी त्याला विसरू शकले नाही. रोहन शांतपणे ऐकत होता. त्याच्या चेहऱ्यावर ना राग ना ओरड, फक्त एक खोल विचार. काही वेळानंतर तो हळू आवाजात म्हणाला, तू अजूनही त्याच्यावर प्रेम करतेस? सानिकाने डोळे खाली केले आणि हळूच मान हलवली. तो क्षण दोघांसाठी खूप कठीण होता. रोहन उठला, थोडा दूर गेला. त्याच्या मनात वादळ होतं, पण त्याने स्वतःला सावरलं. ठीक आहे. सानिका आश्चर्यचकित झाली. काय? रोहन तिच्याकडे वळला. मला वेळ हवा आहे हे सगळं समजून घेण्यासाठी. तो पुढे म्हणाला, पण एक गोष्ट लक्षात ठेव, आपण आता नवरा बायको आहोत आणि मला हे नातं प्रामाणिकपणे जगायचं आहे. सानिकाच्या डोळ्यात अश्रू होते. मी प्रयत्न करेन, ती हळू आवाजात म्हणाली. त्या रात्री दोघंही एका छताखाली होते, पण त्यांच्यामध्ये एक मोठं अंतर तयार झालं होतं. दुसऱ्या बाजूला अनिकेत नवीन आयुष्य सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. तो एका ऑफिसमध्ये जॉबला लागला होता. पहिला दिवस, नवीन लोक, नवीन वातावरण. हाय, मी काव्या. एक हसरी मुलगी त्याच्या समोर आली. अनिकेत थोडा गोंधळला, पण हसत म्हणाला, अनिकेत. काव्या खूप फ्रेंडली होती. ती त्याला सगळं समजावून सांगत होती. तू नवीन आहेस ना, काही प्रॉब्लेम असेल तर मला सांग. अनिकेत हलकंसं हसला. कदाचित त्याच्या आयुष्यात एक नवीन वळण येत होतं, पण तो अजूनही भूतकाळ विसरू शकला नव्हता. रोहन सानिकाचा भूतकाळ स्वीकारेल का? आणि काव्या अनिकेतच्या आयुष्यात कोणती नवी जागा घेणार? नव्या नात्यांची सुरुवात आणि जुन्या प्रेमाची सावली. त्या रात्रीनंतर सानिका आणि रोहनच्या नात्यात एक न बोललेलं अंतर निर्माण झालं होतं. दोघंही एकमेकांशी व्यवस्थित बोलत होते, पण त्या बोलण्यात ऊब नव्हती. एक अडथळा होता. एक सावली होती, अनिकेतची. सकाळी सानिका किचनमध्ये काम करत होती. रोहन ऑफिससाठी तयार होत होता. मी निघतो, रोहन म्हणाला. सानिकाने फक्त मान हलवली. हां. तो काही क्षण थांबला, जणू काहीतरी बोलायचं होतं, पण मग शांतपणे निघून गेला. ऑफिसमध्ये अनिकेत त्याच्या कामात स्वतःला गुंतवून घेत होता. तो शक्य तितका व्यस्त राहण्याचा प्रयत्न करत होता, पण मन मात्र अधूनमधून भूतकाळात जात होतं. कॉफी? काव्याचा आवाज आला. अनिकेतने वर पाहिलं. ती हसत उभी होती. चल ब्रेक घेऊया. दोघं कॅफेटेरियामध्ये बसले. तू खूप शांत असतोस, काव्या म्हणाली. असं काही नाही, अनिकेत हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला. माझ्याशी खोटं बोलू नकोस. ती हलकंसं हसली. डोळ्यात सगळं दिसतं. अनिकेत थोडा गप्प बसला. कधी कधी जी गोष्ट आपल्या आयुष्यात सगळ्यात महत्त्वाची असते तीच आपल्याला सोडून जाते. तो नकळत बोलून गेला. काव्या शांत झाली. तिने त्याच्याकडे सहानुभूतीने पाहिलं. कुणी खास होतं का? अनिकेतने नजर खाली केली. हो. काव्या काही बोलली नाही, फक्त त्याला वेळ दिला. तिला विसरणं इतकं सोपं नसतं. तो हळू आवाजात म्हणाला. काव्या हळूच म्हणाली, पण आयुष्य थांबत नाही. अनिकेत तिच्याकडे पाहत राहिला. कदाचित नवीन सुरुवात करण्याची वेळ आली आहे.
तो काहीच बोलला नाही, पण तिचे शब्द त्याच्या मनात रुतले. दुसऱ्या बाजूला सानिका दिवसभर घरात एकटी होती. रोहन ऑफिसमध्ये, घरचे सगळे आपापल्या कामात. तिचं मन मात्र शांत बसत नव्हतं. ती बाल्कनीत उभी होती. वाऱ्याची झुळूक तिच्या चेहऱ्यावर येत होती. तिने डोळे बंद केले आणि पुन्हा अनिकेत आठवला. मी अजूनही त्याला विसरू शकले नाही. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अचानक तिचा फोन वाजला. अननोन नंबर. तिने कॉल उचलला. हॅलो. काही क्षण शांतता आणि मग एक ओळखीचा आवाज. सानिका. तिचं हृदय जोरात थडथडायला लागलं. अनिकेत. तोच होता. दोघंही काही क्षण काहीच बोलले नाहीत. त्या शांततेत खूप काही होतं. प्रेम, वेदना, आठवणी. तू कशी आहेस. अनिकेतचा आवाज हलका आणि तुटलेला होता. सानिकाच्या डोळ्यात अश्रू आले. मी ठीक आहे. खरंच. ती काहीच बोलली नाही. मी तुला विसरू शकलो नाही. सानिका. हे ऐकून तिचं मन पुन्हा एकदा तुटलं. अनिकेत प्लीज. तिचा आवाज थरथरत होता. मला फक्त तुझा एकदा आवाज ऐकायचा होता. सानिका रडू लागली. आपण आता वेगळे आहोत, पण मन अजूनही तुझ्याशी जोडलेलं आहे. क्षणभर शांतता आणि अचानक दरवाजा उघडण्याचा आवाज. रोहन घरी आला होता. सानिका घाबरली. अनिकेत मला ठेवावा लागेल. सानिका कॉल कट झाला. सानिकाचा श्वास वाढला होता. तिने फोन पटकन बाजूला ठेवला. रोहन तिच्याकडे पाहत होता. कोण होता. सानिकाचं मन पुन्हा एका नव्या संकटात अडकलेलं होतं. आता काय होणार. सानिका सत्य सांगेल का, की पुन्हा एकदा खोटं बोलेल. आणि अनिकेतचं ते परत येणं त्यांच्या आयुष्यात काय वादळ आणणार. सानिकाचा निर्णय आणि रोहनचा संशय. नातं वाचेल की पूर्णपणे तुटेल. संशयाची सावली आणि नात्याची कसोटी. रोहन दारात उभा होता. त्याची नजर सरळ सानिकावर. कोण होता फोनवर. त्याने शांत पण थोड्या गंभीर आवाजात विचारलं. सानिकाचं हृदय जोरात धडधडत होतं. हात थरथरत होते. कोणी नाही. चुकीचा नंबर होता. ती घाईघाईने म्हणाली. रोहन काही क्षण तिच्याकडे पाहत राहिला. त्याच्या डोळ्यात संशय स्पष्ट दिसत होता. खरंच. सानिकाने नजर चुकवली. हो. रोहनने काहीच बोललं नाही. तो शांतपणे आत गेला. पण त्या शांततेतच एक वादळ दडलेलं होतं. त्या रात्री दोघंही एकाच बेडवर होते, पण दोघांच्या मनात वेगवेगळे विचार. रोहनच्या मनात ती अजूनही त्याच्याशी बोलते का. ती खरंच मला स्वीकारते का. सानिकाच्या मनात मी पुन्हा खोटं का बोलले. हे सगळं किती दिवस लपवणार. ती शांतपणे उठली. बाल्कनीत जाऊन उभी राहिली. डोळ्यात अश्रू. मी काय करते. तिच्या मनात अपराधीपणा वाढत होता. दुसऱ्या बाजूला अनिकेत. तो अजूनही फोनकडे पाहत बसला होता. मी तिला पुन्हा त्रास दिला का. कॉल कट झाल्यानंतर त्याचं मन आणखी बेचैन झालं होतं. काव्या त्याच्या जवळ आली. काय झालं. तू ठीक नाही दिसत. अनिकेतने हलकंसं हसण्याचा प्रयत्न केला. काही नाही. तीच होती ना. काव्याने थेट विचारलं. अनिकेत थोडा थबकला. हो. आणि अजूनही तू तिला विसरलेला नाहीस. तो तिला काही बोलला नाही, कारण उत्तर तिच्या प्रश्नातच होतं. काव्या हळू आवाजात म्हणाली. अनिकेत, कधी कधी आपल्याला पुढे जायला लागतं, जरी मन मागे अडकलेलं असलं तरी. अनिकेत तिच्याकडे पाहत राहिला. तू आनंदी राहायला पात्र आहेस. त्या शब्दांनी अनिकेतच्या मनात काहीतरी हललं. दुसऱ्या दिवशी रोहन ऑफिसला गेला, पण त्याचं लक्ष कामात नव्हतं. त्याच्या मनात सतत एकच विचार. कालचा फोन. ती काहीतरी लपवते. तो विचार करत होता. मी तिच्यावर विश्वास ठेवू का, की सत्य शोधू. त्या सायंकाळी रोहन घरी परतला. सानिका शांत बसलेली होती. सानिका. ती घाबरून त्याच्याकडे पाहते. हां, आपण बोलू शकतो का. तिच्या मनात पुन्हा भीती निर्माण झाली. हो. रोहन तिच्या समोर बसला. काल तू खोटं बोललीस. सानिकाच्या डोळ्यात अश्रू आले. तो अनिकेतच होता ना. क्षणभर सगळं थांबल्यासारखं वाटतं. सानिकाचं मन तुटत होतं. ती हळू आवाजात म्हणाली. हो. रोहनने डोळे बंद केले. त्याच्या मनात राग, वेदना आणि निराशा सगळं एकत्र होतं. तू अजूनही त्याच्याशी संपर्कात आहेस. नाही. मी नाही. सानिका रडत म्हणाली. तोच कॉल केला होता आणि तू उचललास. मी फक्त. ती काहीच बोलू शकली नाही. रोहन उठला. मला थोडा वेळ हवा आहे. तो तिथून निघून गेला. सानिका एकटीच बसली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. मी सगळं का बिघडवते आहे. त्या रात्री ती झोपली नाही. दुसऱ्या बाजूला अनिकेत ही झोपला नव्हता. 3 वेगवेगळी माणसं, 3 वेगवेगळी मनं, पण सगळेच एका नात्याच्या गुंतागुंतीत अडकलेले. रोहन काय निर्णय घेणार आणि अनिकेत सानिकापासून दूर राहू शकेल का. नात्याचा निर्णय की आणखी एक तुटणं. त्या रात्रीनंतर घरात एक विचित्र शांतता पसरली होती. ना वाद ना आवाज, पण त्या शांततेतच खूप काही तुटत होतं. सकाळी सानिका उठली. डोळे सुजलेले, चेहऱ्यावर थकवा. ती किचनमध्ये काम करत होती, पण तिचं लक्ष कुठेच नव्हतं. रोहन तयार होऊन बाहेर येतो. दोघांचे डोळे एकमेकांना भिडतात, पण कुणी काही बोलत नाही. मी निघतो. रोहनचा थंड आवाज होता.
सानिकाने फक्त मान हलवली. तो काही क्षण थांबला, जणू काहीतरी बोलायचं होतं, पण तो निघून गेला. सानिकाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. हे नातं असंच राहणार का? ऑफिसमध्ये रोहन त्याच्या केबिनमध्ये बसला होता. समोर फाईल्स, काम, पण त्याचं लक्ष कुठेच नव्हतं. त्याच्या मनात सतत एकच प्रश्न, मी काय करावं? तिला समजून घ्यावं की स्वतःला वाचवावं? तो खुर्चीत मागे टेकला, डोळे बंद केले. ती अजूनही त्याच्यावर प्रेम करते आणि मी तिचा नवरा आहे. त्याच्या मनात वेदना होती, पण त्याचवेळी एक समजूतदारपणाही होता. जर मी तिला जबरदस्तीने थांबवलं तर हे नातं कधीच खरं होणार नाही. त्याने एक निर्णय घेतला. दुसऱ्या बाजूला सानिका दिवसभर स्वतःशीच लढत होती. मी रोहनला सगळं सांगितलं, पण तरीही मी अनिकेतला विसरू शकले नाही. तिच्या मनात अपराधीपणा वाढत होता. मी दोघांनाही त्रास देते आहे. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहत होते. तेवढ्यात दरवाजा उघडण्याचा आवाज आला. रोहन घरी आला होता. तो शांतपणे तिच्या समोर आला. सानिका, आपल्याला बोलायचं आहे. तिचं हृदय जोरात धडधडायला लागलं. हो. दोघंही बसले. काही क्षण शांतता आणि मग रोहन हळू आवाजात म्हणाला, मी खूप विचार केला. सानिकाने घाबरत त्याच्याकडे पाहिलं आणि मला एक गोष्ट समजली. तो थोडा थांबला. तू अजूनही अनिकेतवर प्रेम करतेस. सानिकाच्या डोळ्यात अश्रू आले. मी प्रयत्न करते आहे, पण प्रेम जबरदस्तीने बदलत नाही. त्याचा आवाज शांत होता, पण त्यात वेदना होती. सानिका रडू लागली. मी तुला दुखावलं, मला माफ कर. रोहनने तिच्याकडे पाहिलं. माफ करण्याचा प्रश्न नाही. तो पुढे म्हणाला, प्रश्न आहे, आपण दोघं खरंच आनंदी राहू शकतो का? सानिका काहीच बोलली नाही. जर तू माझ्यासोबत राहिली तर तू तुझं खरं प्रेम गमावशील आणि जर मी तुला थांबवलं तर मी स्वतःलाच हरवेन. त्या शब्दांनी सानिकाचं मन पूर्णपणे तुटलं. मग रोहनने एक खोल श्वास घेतला. मी तुला एक संधी देतो. सानिका स्तब्ध झाली. कशाची? तुझ्या प्रेमाची. तो पुढे म्हणाला, तू अनिकेतकडे जाऊ शकतेस. सानिकाच्या डोळ्यात आश्चर्य आणि अश्रू एकत्र आले. पण हा निर्णय तुझा असेल. तू काय निवडतेस? माझं नातं की तुझं प्रेम? घरात शांतता पसरली. सानिका स्तब्ध बसली होती. तिच्या आयुष्यातला हा सगळ्यात मोठा निर्णय होता. एका बाजूला अनिकेतचं प्रेम, दुसऱ्या बाजूला रोहनचं नातं, त्याची समजूतदार साथ. ती काय निवडेल, प्रेम की कर्तव्य? पुढील भागात सानिकाचा अंतिम निर्णय आणि त्या निर्णयामुळे तिघांचं आयुष्य कसं बदलणार. कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. कथा वाचल्याबद्दल, ऐकल्याबद्दल धन्यवाद.